नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना किती रँकवरती हे कॉलेज अलॉट झालं आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ, त्यासोबत कॉलेजचा कोड असेल, त्यातील फीज असेल, त्यासोबत पेशंट फ्लो, स्कॉलरशिप या सर्व गोष्टी पुढे थोडक्यात डिस्कस करणार आहोत। सगळ्यात अगोदर कॉलेजचा जर विचार केला, कॉलेजचा कोड आहे 3196 आणि कॉलेजमध्ये आपल्याला 100 विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी असणार आहे। कॉलेजचा जर तुम्ही विचार केला तर कॉलेज हे शिरूर तालुक्यामध्ये स्थित असेल, परंतु कॉलेज बरेच आउटसाईडला आहे आणि जर तुमचा स्कोर यावर्षी कमीत असेल नक्कीच तुम्ही कॉलेजचा विचार करायला पाहिजे। आउटसाईडला असल्याने कॉलेजचा कट ऑफ देखील दरवर्षी कमी असतो। पुढे आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ याचा बघूयात, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची कॅटेगरी व किती ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे हे दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे। ज्यामध्ये SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, VJ कॅटेगरी असेल हे तुम्ही बघू शकता। पुढे आपण NT कॅटेगरीचा कट ऑफ देखील बघू शकतो, त्यासोबत OBC विद्यार्थी असेल, SC-BC कॅटेगरीचा कट ऑफ देखील तुम्ही ते बघू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये तुमचे ॲडमिशन जे होणार आहे तर ते तुमच्या रँकिंग बेसिसवरती होणार आहे, त्यामुळे मार्क्ससोबत तुमचा किती रँक येतो आहे हे पण तुम्हाला लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे। नक्कीच तुम्ही आपला रँक या रँकिंगसोबत कम्पेअर करू शकता, परंतु काय होतं की मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडल्याने रँकिंग आणि मार्क्स यामध्ये खूप डिफरन्स आपल्याला बघायला मिळाला होता मागच्या वर्षी। यावर्षी जर तुमचा स्कोर हा जवळपास 250 किंवा 270पर्यंत येत असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजेसचा विचार करायला पाहिजे। ओपन कॅटेगरीचा विचार केला तर इथे बघू शकता 4,58,349 या रँकिंगपर्यंत विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली आहे। त्यासोबतच जर तुम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंग करून घ्यायची असेल, ज्यामध्ये मेरिट काउन्सिलिंग असेल, मॅनेजमेंट काउन्सिलिंग असेल, किंवा जर तुम्हाला अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आमचा नंबर आहे 920 910 1770 व त्यानंतर तुमचं जे पूर्ण ॲडमिशन असेल ते आमचे टीम मेंबर्स व्यवस्थितपणे करून देतील। पुढे आपण या कॉलेजचा फीजचा विचार केला तर 1,24,000 रुपये कॉलेजची फीज राहणार आहे। तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल आणि मेरिट थ्रू ॲडमिशन जर झालं असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार फीज या कॉलेजमधून किंवा स्कॉलरशिप भेटणार आहे। एकंदरीत बघता कॉलेज थोडं आउटसाईडला आहे, पेशंट फ्लो देखील कमीच असणार आहे, परंतु जर तुमचं रिपीट असेल किंवा जर तुम्हाला यावर्षी कुठल्याही परिस्थितीत घ्यायचं असेल तर नक्कीच या कॉलेजचा तुम्ही विचार करायला पाहिजे। एकंदरीत जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तरी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता, आपली टीम नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल। तरी आपण भेटूयात अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।